कट लागली का? हलचिक दरम्यान नवीन सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. रामचंद्र स्मृती आणि त्यांच्या विपक्षामध्ये प्रथमेश इलेव्हन. खरं पाहिलं तर महत्त्वपूर्ण सामना असेल तो रामचंद्र स्मृती या संघासाठी आणि त्यांचे सपोर्टर्स परेश पाटील काहीसा चिंतित चेहऱ्याने मात्र व्यासपीठावर येऊन बसलेत. आधीच्या सामन्यामध्ये डगआउटमध्ये बसत होते पण तेव्हा काय कामगिरी. इथे मात्र पहा, इथे इथे लकी चॅम्प, इथे फलंदाज बाद होते. आता मात्र परेश पाटील यांनी जी जागा बदलली ना त्याचा मात्र त्यांना खूप चांगला फायदा इथे होत असताना दिसतोय. पहिलाच फलंदाज आल्या आल्या एंट्री. पहिलीच विकेट गेल्यानंतर सामना इथे पुन्हा एकदा चालू झालाय. दुपारचं सत्र म्हणजे सर्व काही शांतता मैदानाच्या आजूबाजूला आणि प्रत्येक इथे उपस्थित असलेला प्रेक्षक आणि खेळाडू काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. यावेळी मोठा फटका खेळायचा होता पंकजला, बीट झालाय बाईच्या स्वरूपातून एक धाव. प्रथमेश इलेव्हन या संघातले एक खेळाडू किरण शेळके त्यांनी सुद्धा एक राऊंड मारले पूर्ण स्टेजला की त्या हिशोबाने एक सामना तरी अजून एक आमच्या बाजूने झुकू दे. परंतु आधीच स्टेजवर परेश पाटील हे बसलेले आहेत त्याच्यामुळे आता जे मैदानामध्ये द्वंद्व चालू आहेत त्याचं मात्र हे पाहतोय मागच्या दिशेला बाईकच्या स्वरूपातून अजून धावा. समीर ठाकूर तिथे होते, दर्शवतात. इकडे हात दाखवून काही उपयोग होणार नाही. चेंडू त्यांच्या अगदी बाजूला निघून गेला, शिट्टी वाजवत अगदी समीर ठाकूर यांची आणि हा चौकार सीमारेषा बाहेर. डीजे किरण कुठे असाल लवकरात लवकर या. आपलं थोडंसं छप्पर उडाले ते बांधून घ्यायचं आहे. डीजे किरण तुम्ही दूर गेलात आणि सूर्याची किरण मात्र आमच्या टेक्निशियन पर्यंत येऊन पोहोचलीत. लवकरात लवकर छप्पर बांधणी करा. गणेश नाईक चांगली गोलंदाजी करतोय तो मात्र गोलंदाजीवर बराच वेळ चेंडू हवेत गेलाय. 6 धावा षटकार. पहिले षटक समाप्त झाले आणि त्यानंतर धावा बनल्या त्या 16 धावा बनलेल्या आहेत आणि पहिलं षटक गणेशने घेऊन आला. आणि गणेश आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पाहिला तर एक इकॉनॉमिक गोलंदाज म्हणून ठरत आला होता गणेश. आणि यावेळेला आपण पाहिलं तर गणेशला पहिल्याच षटकामध्ये मोठी धावसंख्या उभारले समोर प्रथमेश इलेव्हन या संघाने. त्याच्यामुळे नियती भाकीत सुद्धा देत असते की आपला चांगला प्लेअर आहे त्याला इथे झोडायला सुरुवात केली. इथे रामचंद्र स्मृती संघाला कमबॅक करावं लागणार आहे. आणि नवीन गोलंदाज आलेत हर्षल पाटील, मॅन फ्रॉम चिखली. आणि त्यांनी जर विकेटची हॅट्रिक घेतली तर परेश पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज आमच्यापर्यंत जमा झालेले आहे.
आता पाहायचं आहे 500 रुपयांचा मानकरी ठरतोय, हॅट्रिक घेणार की नाही हर्षल पाटील. पंकज थांबला, जोरदार प्रहार काऊ कॉर्नर रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक इथे पहिली विकेट, राकेशने झेल टिपलाय. इथे मात्र पहिली विकेट मिळालेली आहे हर्षल पाटील यांना. अजून 2 विकेट घेतले तर मात्र 500 रुपयांचं मानकरी मात्र ठरणार आहेत. हर्षल पाटील एका विकेटसाठी काही मिळणार नाही. यावेळी पाहायला मिळतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, आणि सूरज मॅन फ्रॉम सामरी अतिशय खराब फॉर्ममध्ये चालू आहेत त्यांचा. या टुर्नामेंटमध्ये कुठेतरी फॉर्म शोधतायत. यावेळी मात्र जोरदार प्रहार समोरच्या दिशेने, चेंडू मात्र जाणार क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बाहेर. 6 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार आला, तदनंतरच्या चेंडूवर मात्र इथे पहिल्या चेंडूवर विकेट आणि त्यानंतरच्या चेंडूवर षटकार. तरी सुद्धा 500 रुपयांचं अजूनही बक्षीस लागू आहे. भले हॅट्रिक नाही घेतली तर ओव्हर हॅट्रिकसाठी 500 रुपये देण्यात येतील, पण धावा कमी दिल्या पाहिजेत अशी एक अट सुद्धा आहे. परेश पाटील यांच्याकडून हवेमध्ये चेंडू पुन्हा गेलाय. इथे विकेट घेणार का चैतन्य? ओ, चैतन्य मात्र हात पोचू शकले नाहीत. उंच आहे परंतु यावेळी उंचीचा फायदा काही घेता आला नाही त्यांना. अशा वेळी झेल सुटले. धावा मात्र आल्या तिथे. 2 धावेने धावसंख्येचा आलेख पुढे सरसावलाय. धावा जाऊन बनलेल्या आहेत त्या 24. आता मात्र संजय घरत. 2 दिवस आपण संजय घरतचा खेळ पाहिला. चांगली खेळी त्याच्या माध्यमातून जमली नाही, परंतु आज मात्र रामचंद्र स्मृती या संघाला एक महत्त्वपूर्ण सामना आहे आणि त्याच्यामध्ये काटेकी टक्कर देण्यासाठी सज्ज जरूर झालाय. हो, उडीवाला व्हाईट म्हणू शकतो आपण याला. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू यष्टीरक्षक स्वीकार पाटील याच्या हातामध्ये, आणि यावेळी वाईटच्या स्वरूपातून धावसंख्येमध्ये 1 भर. धावा बनलेल्या आहेत त्या 25. स्वीकार पाटीलवर सुद्धा नजरा असतील, कशा प्रकारे बॅटिंग करत असताना चेस करेल. यावेळी हर्षू पुन्हा एकदा आकुट टप्प्याचा चेंडू पहा, अगदी कव्हरच्या डोक्यावरून चेंडू आलाय सीमा बाहेर. 4 धावा. धावा जाऊन पोचलेल्या आहेत त्या 29च्या आकड्यांवर. आता मात्र सूर गवसलेला दिसत आहे प्रथमेश 11 या संघाचा या फलंदाजांकडून. पुढला चेंडू अगदी खोलात टाकला. एक चौकार आल्यानंतर अशा पद्धतीचे यॉर्कर गोलंदाजी करणं गरजेचं असतं. ललित आलाय चेंडूच्या मागे. लॉंग ऑन रिजन मधून 1 धाव, 2 धाव पूर्ण, 1 धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 30च्या आकड्यांपर्यंत. शांततेने चालूच आहे तो सामना, परंतु महत्त्वपूर्ण सामना असेल रामचंद्र स्मृती या संघासाठी. कोणत्याही परिस्थितीत करो या मरो अंतिम 4 मध्ये यायचं असेल ना, तर रामचंद्र स्मृती या संघाला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा आहे. ओ हो हो, यावेळी मात्र त्रिफळा उडवलाय फलंदाज बाद. नवीन फलंदाज ओमकार 21 नंबरचा हा खेळाडू, आणि ते शेवटचा चेंडू का होईना परंतु विकेट घेतले. ओव्हर हॅट्रिक घेऊ शकले नाहीत.
हॅट्रिक सुद्धा घेऊ शकले नाहीत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 नंतर धावसंख्या झालेली आहे ती 30. 15-15ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी प्रथमेश 11 या संघाकडून आज वेगळाच प्रकारचा सूर गवसलेला आहे. रामचंद्र स्मृती हा संघ चांगली खेळी करत होता 2 दिवसांच्या सामन्यामध्ये आणि आज मात्र पहिला सामना त्यांनी गमावला जिथे संधी होती, परंतु तो ते जिंकू शकले नाहीत. आणि यावेळी मात्र एक महत्त्वपूर्ण सामना करोया मोरं, एक आधीचा सुद्धा करोया मोरचा सामना पाहिला, त्याच्यामध्ये शिवनेरी स्पार्टन यांनी तो सामना जिंकला. तदनंतरचा सुद्धा अशाच रीतीचा काटेकी टक्करवाला सामना पाहिला, त्याच्यामध्ये शुभम स्मृती या संघाने सामना जिंकला आणि राजाभाई टायगर्स या संघाला बाहेर पडावं लागलं. म्हणजे अजून नेट रन रेट बघणार आहोत आपण या सामन्यामध्ये काय होतंय. अजूनपर्यंत त्यांचं नेट रन रेट बघितलं आणि कळे इथे मात्र पहा चांगलं कॉम्बिनेशन हर्षल आणि स्वीकार यांच्या माध्यमातून आणि इथे रनआउट केलेलं आहे एक महत्त्वपूर्ण खेळाडू येणार तंबूच्या आश्रयाला. आणि इथे मात्र अजून एक विकेट, चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं हर्षल आणि स्वीकार यांच्याकडून, कारण की ते चिखली संघाचे प्रतिनिधित्व करतात आणि अशा वेळी चांगलं कॉम्बिनेशन आहे. चेंडू जसा त्यांना त्यांच्या हातामध्ये मिळाला तसा मात्र स्वीकार पाटील यांच्याकडे थ्रो केला. स्वीकार पाटील आता पाहतोय आपण यष्टीरक्षकाच्या भूमिकेतून क्लोज किपिंग. यावेळी सूरजच्या बॅटमधून येत असणारा चेंडू सीमारेषा पार, षटकार. हा मात्र षटकार. सूरज आज प्रथमेश 11 संघाने काय टॉनिक खाल्लेलं आहे काय कळत नाही आहे, कारण की 2 दिवस हा जी ताकद होती आत्मविश्वास होता तो कुठे गायब झाला होता हे कळायला मार्ग नाही आहे. जेवल्यानंतरचे सामने चांगले जातात असे त्यांचे सपोर्टर्स म्हणतात. यावेळी फुलटॉस होता, मैदानाच्या साह्याने खेळून काढलेला फटका, काऊ कॉर्नर रिझर्व्हमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येईल. तत्पूर्वी इथे धावसंख्या मिळणार आहेत आणि इथे शब्द सुमनांनी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे कोच सुद्धा आज आलेले आहेत. मला तर वाटतं कोचनी 2 दिवस सुट्टी काढून 2 दिवस येणं गरजेचं होतं. अशा वेळी आपल्या संघाचा परफॉर्मन्स नक्कीच वाढला असता. यावेळी पुन्हा एकदा सूरज चांगली फलंदाजी करतोय. संजय गरज आहे मैदानामध्ये. ओ हो 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 ललित मात्रे, इथे मात्र अजून एक झेल, फलंदाज बाद. आता मात्र इथे 4 चेंडूचा खेळ समाप्त. इथे संजय घरत येत आहेत परत. ललित मात्रेने खूप छान झेल घेतला वायडिश लॉंग ऑफ रिझनमध्ये. तोंड वगैरे चेहरा वगैरे बांधून आहेत, म्हणजे कोणी त्यांना ओळखू नये असा त्यांचा मनीषा असेल मनात, परंतु सगळे त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून ओळखले जातात असे ललित मात्रे लल्ला. यावेळी पुन्हा एकदा ओव्हर द विकेट कव्हर रिझन मधून, वा काय फटका सजवलाय किरण शेळके, ब्रँडेड शॉट, चौकार, 4 धावा. आज मात्र प्रथमेश 11चे प्रत्येक फलंदाज मैदानामध्ये जातात ना, काही ना काहीतरी चौकार षटकार मारून येतातच. म्हणजे बाजारला जावं आणि कांदे बटाट्यांची पिशवी भरून घेऊन यावं तसं मात्र इथे करत असं दिसतात. यावेळी पुन्हा एकदा किरण शेळके, लेफ्ट हँड बॉलर, हवेमध्ये आहे. चेंडूच्या मागे राकेश धावणार इथे, वाह क्या बात है. राकेशने सुपर डुपर झेल टिपलाय, फलंदाज बाद.
चैतन्य सुरेख गोलंदाजी केली. धावा दिल्यात 11, परंतु मध्ये मध्ये धक्के सुद्धा दिलेले आहेत ते प्रथमेश इलेव्हन संघाला. परंतु प्रथमेश इलेव्हन संघाची मला ही प्लॅनिंग काही थोडीशी विचित्र वाटली. ज्यांचा महत्त्वाचा खेळाडू आहे जो 15,000 पॉईंट्सने त्यांनी आपल्या संघांमध्ये सामावून घेतला, असा मात्र फलंदाजाला मधल्या फळीमध्ये पाठवतात. खरं पाहिलं तर त्याला टॉप ऑर्डरमध्ये पाठवणं, 1 डाऊन 2nd डाऊनला पाठवणं गरजेचं होतं. कारण की कुठली इमारत उभारत असताना त्याचा पाया मजबूत असावा लागतो. परंतु हा पायाच कोलमडायला लागल्यानंतर वरती छप्पर किती भारी बांधलं तर मात्र इमारत ती कोसळणारच आहे. यावेळी पाहायचं आहे 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 नंतर धावा 41 धावा बनत आहेत. प्रथमेश इलेव्हन आणि इथे चर्चासत्र चालू आहे. आमच्यापर्यंत आवाज येत आहेत. प्रथमेश इलेव्हन संघाचे संघमालक आहेत प्रथमेश, ते सुद्धा सामन्यामध्ये खेळतात आणि सगळ्या प्रेक्षकांच्या अपेक्षा आहे की प्रथमेशने सुद्धा फलंदाजीसाठी जावं. तर आता पाहूया विकेट गेल्यानंतर प्रथमेश येणार आहे की नाही. पण आता इथे खेळावं लागणार आहे सूरजला. चांगली फलंदाजी केली. सूरजच्या बॅटमधून एक षटकार सुद्धा पाहिलाय. समोर तेजस शेळके, तेजसचा बंधू सनी शेळकेने खूप छान कामगिरी या स्पर्धेदरम्यान करून दाखवले. यावेळी राकेश मंत्र फुंकलाय चेंडूवर. 10-12 पावलांचा स्टार्ट घेणार. आखूड टप्प्याचा चेंडू त्यावर पुल होतय सक्सेसफुल. 6 धावा. समोरच्या दिशेला ललित एक्सप्रेस चेंडू घेत असताना इथे मात्र 2 धावा. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. प्रेक्षक मात्र सामना एन्जॉय करत आहेत यावेळी. शेवटच्या दिवसाचे सामने असतात, अटीतटीचे होतात, एकदम काटेकी टक्कर. 2-3 सामने आपण अशाच पद्धतीचे पाहिले. आता मात्र अजून एक निर्णायक सामना. रामचंद्र स्मृती खेळतोय. क्षेत्ररक्षण करत असताना सूरज चांगली फलंदाजी करतोय. 49 साठीचा फटका आहे. मिड विकेट रिझन मध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक धावत चेंडू पर्यंत आल्यानंतर फेकी करेल आणि 50 धावा. 50 धावा प्रथमेश इलेव्हन. मला तर वाटते ही पहिलंच 50 असेल ना प्रथमेश इलेव्हन, पहिल्यांदाच. नक्कीच टाळ्यांचा आवाज नक्कीच येणार. प्रथमेश इलेव्हन या संघाने पहिल्यांदाच, म्हणजे आपल्याला पुढून पहिलं यावं लागतं, परंतु इकडे मागून पहिलं आलेलं आहे प्रथमेश इलेव्हन हा संघ. सुरुवातीलाच असं फॉर्म तुमच्या संघाने दाखवणं गरजेचं होतं. यावेळी 3 चेंडूचा खेळ शिल्लक. हो एज लागले तेजसची. फाईन लेगला क्षेत्ररक्षक फंबल झालाय. 1 धाव मात्र पूर्ण केलेली आहे. खूप छान फलंदाजी चालू आहे. एक पण बनवून आलेला आहे तो प्रथमेश इलेव्हनचा संघ. भलेही आपला सामना शेवटचा असला म्हणून काय झालं, आपण त्याच्यामध्ये चांगली कामगिरी जरूर दाखवू. यावेळी राकेशची गोलंदाजी. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. MIDC एंडच्या दिशेकडून हवेची हलकीशी झुळूक मैदानावरून येत असताना वाह काय फटका. जबरदस्त फ्लिक दाखवलेला आहे सूरजने अंपायरच्या डोक्यावरून. यावेळी 1 धाव पूर्ण. 2रा धाव तेजस शेळके. इथे मात्र क्रिकेटची खेळामधली आत्महत्या स्वरूपातली विकेट म्हणतात, त्या स्वरूपातली ही विकेट दान करून तेजस शेळके माघारी परतलाय. आता मात्र प्रथमेश इलेव्हनचे सर्व पाठीराखे एन्जॉय करत आहेत हा सामना. खऱ्या अर्थानं पाहिलं तर शेवटपर्यंत आपल्या संघाला सपोर्ट देण्यासाठी ते इथे उपस्थित आहेत. यावेळी पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न होऊन खेळून काढलेला फटका. 1 धाव पूर्ण. सूरजला इथे डायरेक्ट हिट.
दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता सूरजचा, डायरेक्ट हिट केलाय. पंचांचा काही सिग्नल येईल आपल्यापर्यंत, एक धाव घ्यायची आहे की दोन धाव याबद्दलचा. परंतु हा षटकातील शेवटचा चेंडू होता आणि इथे दोन धावा अर्जित केल्या जात आहेत. धावसंख्येचा आलेख जाऊन पोहोचलेला आहे तर 54 या आकड्यांपर्यंत, म्हणजे जिंकण्यासाठी 55चा आकडा सामोरा ठेवलेला आहे तो रामचंद्र स्मृती संघासमोर. करो या मरो, एका साईडला प्रथमेश इलेव्हन हा संघ पाहिला तर मुक्त हस्ताने इथे तो फलंदाजी करून दाखवलेला आहे आणि आनंद घेतलेला आहे त्यांनी आपल्या फलंदाजीचा. त्यांच्या पाठीराख्यांचा सुद्धा त्यांनी चांगला सपोर्ट केलाय पाठीराख्यांनी सुद्धा. आणि इथे पाहतोय सूरज 7 चेंडूंमध्ये 19 धावांची खेळी केलेली सूरजने, त्याच्यामध्ये 2 षटकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. वेल डन सूरज. सूरजचा नक्कीच टाळ्यांनी स्वागत होणार आपल्या खेम्याकडे. थँक्यू डिझे. कल्पेश पाटील वाघविरा यांनी कृपया व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. कल्पेश पाटील वाघविरा यांनी कृपया यायचं आहे आणि विलंब करू नका. चला सामना चालू करायचा आहे. रामचंद्र स्मृती आपले फलंदाज सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचा आहे. इथे पाहतोय प्रथमेश इलेव्हन या संघाने सर्वप्रथम फलंदाजी करत असताना खूप छान फलंदाजी केली. म्हणजे संपूर्ण स्पर्धेमध्ये आधी त्यांची फलंदाजी पाहिली तर कधी कधी फलंदाजी चांगली व्हायची, गोलंदाजी कधी व्हायची, क्षेत्ररक्षण चांगलं व्हायचं, परंतु कुठल्या ना कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काही ना काही उणिवा तरी नक्कीच जाणवून यायचा. यावेळी फलंदाजी मात्र चांगली केली. गोलंदाजी डिपार्टमेंट काय करणार आहे हे मात्र आपल्याला काही क्षणांमध्येच कळणार आहे. तत्पूर्वी इथे जे की पहिले षटक गणेशने घेऊन आला होता रामचंद्र स्मृती संघासाठी, त्यांनी धावा दिल्या 16. हर्षू आले, त्यांनी धावसंख्या दिली ती 14. तदनंतर चेतनने 11 दिल्या आणि राकेशने उर्वरित धावसंख्या दिल्या. टोटल धावसंख्या जाऊन पोचली ती अर्थातच 54 वर आणि जिंकण्यासाठी 55 धावांचं आव्हान सामोरं केलेलं आहे ते रामचंद्र स्मृती या संघासमोर. रामचंद्र स्मृती या संघाचे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 1 नंबरच्या जर्सीमध्ये आणि दुसऱ्या बाजूला 77 नंबरच्या जर्सीमध्ये स्वीकार पाटील, 1 नंबरच्या जर्सीमध्ये हर्षल पाटील अशी सलामीची जोडी चिखली संघाचे वेळोवेळी प्रतिनिधित्व करत असताना आपल्याला त्यांनी चांगली कामगिरी करून दाखवले. यावेळी पाहायचं आहे की हर्षू आणि विकी काय कामगिरी करतोय 55 धावांचा पाठलाग करत असताना. क्षेत्ररक्षण पहिले षटक पॉवर प्लेचं असल्याकारणाने क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असणार आहेत. अर्थातच एक लॉंग ऑन क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. वायडिश लॉंग ऑफ रिजनमध्ये एक सुद्धा क्षेत्ररक्षक दिसतोय. सर्कल आतमध्ये पाहिलं आपण ऑफ साईडला तर फाईन लेगला, शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक आहे. तदनंतर मिड ऑफ रिजनमध्ये आहे. कव्हर रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक पाठवला आहे. पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे. ऑन साईडला पाहिलं तर स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेकडे एक क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करण्यासाठी चाललाय. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन सुद्धा सज्ज आणि सामना सुरू होईल.
तेजस शेळके पहिला चेंडू स्वीकार पाटीलसाठी. दोन्ही सुद्धा क्लासिक खेळाडू आहेत. स्वीकार पाटील मॅन फ्रॉम चिखली, मधुबाग गावात वास्तव्य करतो आणि खूप चांगलं खेळ आहे त्याचा. जास्तीत जास्त मैदानाच्या कार्पेटचा वापर करून जास्तीत जास्त फलंदाजी करण्याचा त्याचा मानस असतो. आणि यावेळी पाहायचं आहे समोर तेजस शेळके हर्षू यांच्यासाठी कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पहिला चेंडू फेस करणार आहेत आणि या एंडने भरपूर प्रमाणात धावा बनतात. त्या धावा बनवण्याचा प्रयत्न असेल, पुढे गेलाय आणि ते वाईट असेल. ऑफ एसटीच्या खूप बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी दंडित केले आणि अशा वेळी आपल्याला पाहायला मिळते हर्षू आणि संघाच्या खात्यामध्ये अजून एक धाव ॲडिशन होत असताना दिसणार आहे. धावा बनलेल्या आहेत त्यात 2. माझ्यासोबत एका बाजूला गुणलेखकाची भूमिका सांभाळत असताना पंकज पाटील, पंकज कोठेकर फ्रॉम पिटकिरी. यावेळी पायांचा वेध, पंचांकडे जोरदार अपील. पिचिंग आउटसाइड ऑफ द लेग स्टंप पंच दर्शवत असताना यावेळी एक धाव मात्र जरूर घेतले. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 नंतर धावा आपण पाहतोय बनलेल्या आहेत त्यात 3. मोठ्या फटक्यांची अपेक्षा, त्यांचे पाठीराखे इथे व्यासपीठावर उपस्थित आहेत. मोठे पाठीराखे, मोठे प्रोत्साहन देणारे असे परेश पाटील. यावेळी यष्टीरक्षकाच्या थेट हातात. फलंदाज क्रमांक प्रथम बाद. पहिलाच गडी गारद झालेला आहे आणि धावसंख्या स्थिरच राहणार आहे. धाव बनलेल्या आहेत त्या 3 धावांवर पहिला गडी गारद होत असताना स्वीकार पाटील यावेळी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. डावखुरा हाताचा फलंदाज आहे नितेश पाटील, नितू, मिस्टर PPL. आतापर्यंत पॉईंट टेबल पाहिलं तर खूप सारे संघ निश्चिंत झाले असतील की आपण टॉप 4मध्ये आहोत, आपलं नाव नोंद झालेले आहे तिथे, त्याच्यामुळे निश्चिंत असतील. आणि काही संघ मात्र टॉप 4मध्ये जाण्यासाठी संघर्ष करताना दिसतील. त्यापैकीच एक संघर्ष करत असताना इथे पाहायला मिळेल रामचंद्र स्मृती हा संघ. कारण की प्रथमेश 11 संघ ते जिंकले किंवा हारले, जय पराजय त्यांनी काहीही बदल होणार नाही आपल्या संघ तालिकेमध्ये, गुणतालिकेत. आणि इथे मात्र पाहायचं आहे रामचंद्र स्मृती करोया मोरोचा सामना त्यांच्यासाठी जिंकण्याच्या प्रतीक्षेमध्ये असतील. डावखुरा हाताचा फलंदाज तेजस शेळके मारा करण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट कट करत असताना गॅपमधून इथे थर्डमॅनला फसवून चेंडू चालला होता, परंतु इथे दोघांमध्ये रेस पाहायला मिळाली. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आणि चेंडू, रेस अर्थातच जिंकली ती थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाने. आणि अशा वेळी चेंडू आपल्या हातानंतर थ्रो केल्यानंतर इथे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3ने धावसंख्या वाढली. टोटल धाव बनलेल्या आहेत त्या 6. षटक क्रमांक पहिलेच आहेत, शांततेने चालू आहे. आणि या षटकातील शेवटचा 2 चेंडूचा खेळ शेष आहे मित्रांनो. प्रथमेश 11 पॉवर प्लेचं षटक आहे आणि अजूनपर्यंत पॉवर हिटिंग मात्र पाहायला मिळाली नाही. ज्या संघामध्ये असा एक खेळाडू आहे ज्याने 48 धावा पहिल्याच दिवशी टिपल्या, असा फलंदाज माघारी आहे, परंतु पॉवर हिटिंग अजून दिसली नाही. तेजस शेळके यांना वेगळ्याच पद्धतीचा सूर गवसलेला पाहायला मिळतोय या क्षणी. निर्धाव चेंडू, 6 धावसंख्या स्थिर, 55चा टार्गेट आहे. जर याही चेंडूवर काहीच धावा न आल्या तर पहा 49 धावा बनवायला लागणार आहेत पुढील 3 षटकांमध्ये. कठीण असं आव्हान. आता ते सोपं बनवायचे असेल तर एखादा षटकार किंवा चौकार इथे थोड्या का अंशी, परंतु समीकरण बदलवताना दिसणार आहे. मोठा फटका आलाय, चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक टिपतोय झेल आणि या फलंदाजाचा संपतोय ते खेळ. विकेट.
हर्षल पाटील स्वतः कर्णधार बाद झालेत, माघारी परतलेत आणि चांगला झेल एक पाहायला मिळाला. पहिल्या षटकाची इथे खेळ समाप्ती झाल्यानंतर पॉवर प्लेचं षटक संपले, त्याच्या कारणानं इथे पाहायला मिळेल क्षेत्ररक्षण काही अंशी शिथिल होत असताना 303 षटक बाकी आहेत आणि त्यामध्ये जवळपास 49 धावा बनवायच्या असतील. 18 चेंडूंमध्ये 49 धावा आणि त्या धावा बनवण्यासाठी नीतू आहे आणि राकेश आहे. नीतूने या संपूर्ण स्पर्धेमध्ये मोठी फटकेबाजी केली नाही, यावेळी पाहायचं आहे नीतूसाठी. संजय घरत, पहिला चेंडू संजयचा नीतूच्या बॅटमधून आला रे आला, षटकार आला, 6 धावा. आता मात्र घड्याळाचे काटे उलट्या दिशेने चालू लागलेत असं आपण नक्कीच म्हणू शकतो, कारण की प्रथमेश इलेव्हन या संघाने सुद्धा चांगली फलंदाजी केली आणि नीतू जो चालत नव्हता तो मात्र आता चालायला लागलाय, हा सुद्धा आलाय सीमापार, षटकार. थँक्यू डीजे. पुढला चेंडू नीतू, 2 चेंडूंमध्ये 2 षटकार, हा सुद्धा पाहायचा आहे आपल्याला. चेंडू सीमापार, पंचांचा इशारा आलाय, षटकार, 6 धावा. थँक्यू डेझे. आणि उगीच नाही 8,000 पॉइंट्स देऊन परेश पाटील यांनी त्यांना खरेदी केले. मिस्टर पीपीएल का म्हणतो आपण, कारण जर नीतूची बॅट चालायला लागली ना तर 6 चेंडूमध्ये 6 षटकार सुद्धा ठोकू शकतो. अशा वेळी पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे, हा चेंडू पाहायचा आहे, षटकार. 4 चेंडूंमध्ये लगातार 4 षटकार मारतोय नीतू पाटील फ्रॉम कुसुंबळे. 4 चेंडूंमध्ये 4 षटकार. झोपलेले प्रेक्षक जागे झालेत. आता मात्र चांगला चेंडू ब्लॉक मध्ये टाकला होता, एकदा पुन्हा स्ट्राईक आपल्याकडे रोटेट करणार आहे नीतू. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा आपल्याला दिसेल 2 धावांची ऍडिशन. पंकज कोटेकर इथे 2 धाव वाढवताना दिसतील आपल्याला. गुणलेखकाची जबाबदारी सांभाळत असताना दुसरा षटक. 4 षटकार पाहिले, एक दुरीचा फटका पाहिला आणि त्यानंतर अजून एक चेंडू बाकी आहे. संजय घरत आलाय परत. कट लागली, परंतु इथे चेंडू पाहतोय आपण गॅप मधून सीमारेषा पलीकडे जाणार, अडवलाय. तेजस शेळके तिथे आहेत. ओ हो, नशिबाची साथ खूपच आहे रामचंद्र स्मृती या संघासमोर. आज भरपूर मला तर वाटले पंचक्रोशीतील सर्व देवळांमध्ये जाऊन नारळ फोडून आले असतील समीर ठाकूर आणि परेश पाटील. आणि यावेळी 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटक संपल्यानंतर धावा बनलेल्या आहेत त्या 35. म्हणजे पहिला षटक 6 धावांचं आलं आणि आता मात्र धावा आपण जवळपास पाहतोय तर 29 धावा द्वितीय षटकामध्ये आलेल्या आहेत. त्यामध्ये 4 षटकार नीतूच्या बॅटमधून पाहिलं, त्यानंतर 2 धावांचा फटका आणि 3 धावांचा अजून एक फटका. आता धावा 35 झाल्यात. जिंकण्यासाठी धावसंख्या बनवायची आहे ती 55. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 मध्ये तुम्हाला आता बनवावे लागणार आहेत त्या अजून 20 धावा. 20 धावा. आणि इथे आमचा छोटा ड्रिंकिंगची सोय करत असताना वॉटरमॅन, पाण्यासारखं पुण्य नाही आणि शिव्यांसारखं शाप नाही.
आणि इथे मात्र चांगली फलंदाजी केलेली आहे नीतूने. आणि आमच्यापर्यंत एक खबर आलेली आहे की 2 दिवस समीर ठाकूर यांनी आपल्या खेळाडूंना चायनीजची सोय केली होती दुपारच्या जेवणासाठी, आणि आज मात्र कटल्यांची सोय केली. त्याच्यामुळे इथे कटल्यांची पावर दाखवताना नीतू दिसतोय आपल्याला. सूरज आलाय षटक क्रमांक 3 साठी. चांगली फलंदाजी करून दाखवले नीतू, परंतु आता नीतूला हवेच्या विरुद्ध दिशेने फटकेबाजी करावी लागणार आहे. सूरज कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल सूरजचा. संजय गरत नक्कीच महागडा ठरलेला आहे या स्पर्धेदरम्यान, आणि या सामन्यामध्ये सुद्धा महागडं षटक सगळ्यात आपण म्हणू शकतो, कारण की 29 धावा, एकही विकेट न घेता अशा पद्धतीचे ते षटक संपुष्टात. पुढला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. याला म्हणतात समय सूचकता दाखवणे, कारण की आपण पाहतोय नीतूला माहिती आहे की हा एंड आपल्यासाठी चांगला बनू शकणार नाही आहे. एकच धाव बनवावी लागेल. जर मोठा फटका मारला असता कदाचित झेल जाऊ शकली असती, पण अशा वेळी राकेशला फलंदाजीसाठी त्यांनी स्ट्राईक रोटेट करून दिले, आणि हीच जोडी होती ज्यांनी 48 धावा बनवल्या होत्या सामना क्रमांक पहिल्यामध्ये. आणि तोच फलंदाज पुन्हा एकदा वैशिष्ट्यपूर्ण फलंदाजी करत असताना इथे दिसलाय. पहिला चेंडू खूप छान रीतीने हाताळलाय. तदनंतर दुसरा चेंडू डॉट राकेशसाठी. पद्धत झाली तर पहा, मॅन्युफॅक्चर फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये सूरजच्या हातामध्ये चेंडू. 2 धावही तितक्या चपळताईने पूर्ण केलेल्या आहेत. पायांना भिंगरी लावून मात्र इथे धावसंख्या रचत असताना दोन्हीही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. धावा बनलेल्या आहेत आता 38, आणि डोक्यामध्ये ते थोडे टार्गेट ठेवून गेले होते, त्या टार्गेटच्या दिशेने जात असताना दिसत आहेत. राकेशला मात्र शांत ठेवलेला आहे. राकेश नावाचा झंझावात. यावेळी पुन्हा एकदा डॉट. सूरजचं अप्रतिम षटक या क्षणाला तरी आपल्याला पाहायला मिळतं, आणि प्रेक्षक मात्र आनंद घेत आहेत. प्रथमेश इलेव्हन आणि रामचंद्र स्मृती या 2 संघांमधला हा सामना पुढे आलाय. पायांचा वापर करत असताना पद्धत आली ते पाहायला मिळाले. यावेळी सुद्धा राकेशला स्तब्ध केले. राकेशला कळत नाहीये की पुढे जाऊन मारावं की स्टंपच्या मागे जाऊन मारावं. या अशाच परिस्थितीमध्ये राकेशने जवळपास 3 चेंडू डॉट खाल्लेत. धावसंख्या स्थिर होणार आहे 38 या आकड्यांपर्यंत. थोडासा कानमंत्र तो घेणार आहे नीतू. कदाचित नीतू सांगत असेल तुला उगीच स्ट्राईक दिली मी, एक धाव काढायच्या ऐवजी मी जर मोठा फटका मारला असता तर काहीतरी मी धावा बनवल्या असता. परंतु यावेळी राकेश ओ हो 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 एक अपयशी ठरलेला खेळाडू म्हणता येईल राकेशला. आणि इथे त्रिपळा उडवत असताना फलंदाज क्रमांक 2 तिसरा बाद. नक्कीच पंकज, मी सांगू शकेल की या मनस्थितीमध्ये राकेश दिसला की पुढे जाऊन खेळायचं की मागे जाऊन खेळायचं, परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजाने दाखवून दिले की तू आता मैदानाच्या बाहेरच जा. आणि अशा वेळी त्रिफळा उडवल्यानंतर शेवटच्या चेंडूवर धावसंख्या 38 या आकड्यांवरच स्थिर आहे. 3 षटकं समाप्त. शेवटचं षटक असेल. 6 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. 17 अर्थातच खतरा. कोणासाठी खतरा असेल? शेवटचं षटक गोलंदाजी मार्गावरून सज्ज होईल. सीड शेवटचे षटक घेऊन सीड सज्ज होते आणि सीडची गोलंदाजी खेळावी लागणार आहे ती नीतूला. 6 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता. दुपारचं सत्र
महत्त्वपूर्ण सामना रामचंद्र स्मृती या संघासाठी. पहिला चेंडू, नो चेंडू, पहिला चेंडू. पंचांकडून इशारा, प्रत्येक नो चेंडूला फ्री हिट आहे. त्या कारणानं पुढल्या चेंडूवर मात्र बक्षीस फ्री हिट स्वरूपातून नीतूसाठी. आता हे बक्षीस कोणत्या स्वरूपातून स्वीकारणार आहे नीतू ते आता पुढल्या चेंडूवरच कळेल. तत्पूर्वी सज्ज झालाय गोलंदाज. यावेळी या कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढायला फटका आणि किरण शेळके खराब क्षेत्ररक्षण करतायत. तिथे एक धाव जाणार होती, त्या ठिकाणी मात्र 2 धावा. 2 धावाने धावा पुढेच गेले 41च्या आकड्यांपर्यंत. पाच मध्ये किती? अरे तो सायलेंट करणे फेकून तरी दे. 5 मध्ये 14 धावांची आवश्यकता घ्या. अजून एक वाईट. सीड एक नावाजलेला गोलंदाज आहे सीड, परंतु या हंगामामध्ये सीडच्या मनात काय चालू आहे ते काही कळण्याला मार्ग नाहीये. पुन्हा एकदा यावेळी चांगला चेंडू आहे. नीतूला वाटलं होतं की ऑफ एसटीच्या बाहेर जाईल चेंडू, परंतु अशा वेळी चेंडूने मात्र चांगली लाईन पकडले. नियंत्रित गोलंदाजी आता मात्र सीड करून पाहायला मिळाले. 2च चेंडू पूर्ण आणि धावा बनलेल्या आहेत 42. 4 चेंडूंमध्ये 13 धावा. मोठा फटका आलाय चेंडूचा मागे. क्षेत्ररक्षक धावतोय. संदेश, चांगलं क्षेत्ररक्षक संदेशचं मिड विकेट रिझन मधून. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. अशा वेळी इथे पाहतोय चेंडू आल्यानंतर पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. अशा वेळी अजून एक धाव नीतू आणि रोहन यांच्या जोडगोळीने घेत असताना इथे पाहायला मिळाले. 3 चेंडू समाप्त होत आहेत. 3 नंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 45. अर्थातच 3 चेंडूंचा खेळ इथे शेष असताना धावसंख्या बनवायची आहे ती 10. एक महत्त्वपूर्ण सामना आहे रामचंद्र स्मृती या संघासाठी. यावेळी क्षेत्ररक्षणामध्ये किंचितचा बदल, परंतु एका बाजूला ज्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण होत आहे ते प्रथमेश 11 नक्कीच कौतुकास प्राप्त असे असणारे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतात. संदेश होता आणि त्याने मात्र चौकाराच्या दिशेला जाणारा चेंडू अतिशय उंच उडी मारून मात्र चेंडू अडवलाय. यावेळी 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. रोहन आहे, त्याच्या सोबतीला नीतू सुद्धा आहे. रोहनकडे असेल यावेळी सीड. चेंडू क्रमांक 4 आणि हा वाईट चेंडू. रोहनने मात्र स्ट्राईक दिलेला आहे नीतूसाठी. स्ट्राईक नाहीये तर एक धावच आलेत. 1+1 2. काय चालू काय आहे. प्रथमेश 11 संघ एका बाजूला फलंदाजी चांगली केली, आता क्षेत्ररक्षण खराब करतोय. म्हणजे एक तरी डिपार्टमेंटमध्ये काही ना काही त्रुटी त्यांच्या आढळून येतच आहेत. अशा वेळी त्यांना मात्र कोचनी त्यांना मार्गदर्शन देणे गरजेचं असेल. पुढला चेंडू असेल आणि या 2 धावा. 47 धावसंख्या झाली. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता. फ्लॅट मारलेला फटका. एक टप्पा घे. क्षेत्ररक्षक किट्टूच्या हातामध्ये. एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा सुद्धा तितकासा वेगाने प्रयत्न करण्यात आला आणि अशा वेळी दुसरी धाव सुद्धा पूर्ण करण्यात येते. धावसंख्या अगेन 2ने वाढत असताना धावा जाऊन बनल्यात त्या 49 धावा बनल्यात. अर्थातच शेवटचे चेंडू बाकी असतील ते 2 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 6. आता पहा नीतू कसा खेळ करणार आहे. एका चेंडूमध्ये आपला संघ विजय करून देणार की त्यासाठी अजून एका चेंडूपर्यंत वाट पाहावी लागणार की प्रथमेश 11 हा सामना विजय मिळवून रामचंद्र स्मृती या संघाला धक्के देणार. याच्यासाठी शिल्लक असे 2 चेंडू. गोलंदाजी मार्गावरून सज्ज. हवेचा झोत. नीतूच्या बॅटमधून मोठा फटका. किट्टू चेंडूच्या खाली. किट्टू घेतोय झेल. अक्षयने मात्र झेल घेतले आणि नीतू मात्र होतोय फेल. विकेट.
12 चेंडूंमध्ये 38 धावांची झंझावाती खेळी करणारा नीतू आता मात्र बाद झालाय. त्याचं कौतुक जरूर केलं जाईल, पण आता कौतुक करावं लागणार आहे ते ललित म्हात्रे. कौतुकास पात्र अशी फलंदाजी करणार की नाही ललित म्हात्रे. शेवटचा एक चेंडू 6 धावांची आवश्यकता. जेव्हा जेव्हा कठीण परिस्थिती निर्माण होते त्यातून मात्र एखादा हिरो निर्माण होत असतो. आता तो हिरो ललित म्हात्रे बनणार का? मॅन फ्रॉम हेमनगर. लल्लाने वेळोवेळी ते गोष्ट करून दाखवलेली आहे. यावेळी पाहायचं आहे ललित म्हात्रे 6चा फटका येणार की नाही. सीड आहे सामोरा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. सर्व काही क्षेत्ररक्षण आपल्याला बाउंड्री लाईनच्या कडेला पाहायला मिळतात, म्हणजे झेलसाठी क्षेत्ररक्षण गेलेले आहे. या अशाच वेळी सीड मात्र पुढील चेंडू घेऊन येतोय. ललित पंचांकडून इशारा. हा मात्र वाईड. एक धाव आले. अजून एक 4 धावा आल्या ना तर सुपर ओव्हर. 5 धावा आल्या तर मात्र रामचंद्र स्मृती जिंकणार आहे. पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय सुपर ओव्हर आता होणार, उद्या होणार, आता होणार, उद्या होणार. आता तिसऱ्या दिवसापर्यंत तरी पाहायला मिळणार की नाही. शेवटचा चेंडू खाली राहिलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि एका या धावेने इथे सामना संपतोय आणि विजय झालेला आहे तो सामना. अर्थातच प्रथमेश 11 हा संघ शेवटच्या